कुठली ही? नाही नाही काही नाही, तिचं असंच तिचं तिचं सुरू आहे. अगं बाई, अशी स्वतःशीच बोलायची सवय आहे का? अगं बाळा, पाहुणे आले की पाहुण्यांशी बोलावं, स्वतःशी नाही. रिया अगं चहा ठेव ना काकूंसाठी. मी अगं आता जानकीताईंच्या संस्कारात वाढलेली मुलगी तू, म्हणजे तुला उत्तम चहा करता येत असणार म्हणून त्यांनी सांगितलंय तुला चहा करायला. वा वा जानकीताई, आवडेल आवडेल, मला तुझ्या हातचा चहा प्यायला नक्की आवडेल. कर कर, थोडस आलं किसून घाल आणि साखर नको. चालेल ना, आलं किसून टाकते, बिना साखरेचा करते. अजून काही? नाही नाही, बिना साखरेचं नाही, ते काय म्हणतात ते फ्री 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 शुगर फ्री. हा तेच ते शुगर फ्री. थोडी भूकही लागली आहे, म्हणजे खायला काही आणलंस तर चालेल, म्हणजे तुला त्रास होणार नसेल तर. हा नाही नाही, त्रास कसला त्यात. रिया किचन मध्ये वरती चिवडा ठेवलाय बघते कपाटात, तो दे त्यांना. हो आणते ना, चिवडा, लाडू, चकली, करंजा सगळं आणते. मी काय म्हणते, आपण दिवाळीच करून टाकूया का आज? विनोदी, फारच बाई विनोदी स्वभाव आहे हा तुमच्या मुलीचा. वा छान छान, आवडलं आवडलं. रिया जा बाळा. गमतीची ना तुमची रिया, खरंच. पण खूपच गोड येते आणि अभ्यासातही हुशार. मॅडम, आमच्या अवस्थेत कुठेही क्लास नव्हते. तुमच्या येण्याने आमच्या समोरचा खूप मोठा प्रश्न सुटलाय. तुमचे खरंच मनापासून आभार. अहो आभार काय मानायचे त्यात, मला आवडतं लहान मुलांना शिकवायला. बरं मुलांना, तुमचा आता क्लास संपलाय हा, आणि हो जो अभ्यास दिलाय ना तो पूर्ण करायचा. उद्या मी चेक करणार आहे, कळलं? हो. चला या आता. ये प्या. हो, काळजी घ्या. हो, बाय बाय. बाय. चहा करायला सांगितलं तुम्ही म्हणून थोडी चिडचिड झाली का तिची? नाही नाही, असं काही नाहीये. नाही नाही, म्हणजे असू शकतं, आता एवढ्या श्रीमंत घरातली मुलगी आहे, कामाची सवय नसेल ना. नाही नाही, असं काही नाहीये, सगळं येतं तिला. हो का? असू दे असू दे. अहो आमच्या अंजलीला तरी कुठे येत होतं, नाही का ग? हो मग काय, तू पण करतात मुली, अंगावर पडलं की सगळं करतात. हो अगं, तू आणि आत्यानेच मिळून मला नाही का शिकवलं सगळं. अगं बाई, हो हो शिकवलंय.